शासनाकडून होणारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सध्या बंद आहे। त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 मे 2025 च्या शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध केलाय। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघाचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघाचा अंमलबजावणी झालीच पाहिजे। 4 एप्रिल 25 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा जय हो। कोई नाही सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघाचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघाचा। आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजेच राज्यभर आज 12:30 वाजता जो एक शासन निर्णयाने म्हणजेच 28 मे 2025 रोजी शिक्षण संचालक यांनी जो आदेश काढला शिक्षकेतर भरती बंदीचा, मुळात बांधवांनो एक लक्षात घ्या की गेल्या 2005 सालापासून ते 2025 सालापर्यंत आपली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्णतः भरती बंद होती। या संदर्भात वारंवार आमच्या राज्य महामंडळाने निवेदने देऊन आंदोलने करून भव्य मोर्चे काढून त्याला दाद मिळालेली नसताना उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेसंदर्भात जो आपल्याला शासन निर्णय लागू झाला, एप्रिलमध्ये आपली शासनाने शिक्षकेतर भरती चालू केली, परंतु 28 मे रोजी शिक्षण संचालक यांनी सदर भरतीला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो 20 वर्ष अन्याय करत आलेला आहे शासन, तोच अन्याय आज परत शासनाने आपल्यावर चालू केलेला आहे। ज्या अर्थी उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी, शासनाने आदेश देऊन भरती चालू झालेली आहे, परंतु शिक्षण संचालकाने आपली मनमानी करून आपला स्वतःचा अधिकार वापरून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेतरांवर परत गंडांतर आणलेला आहे। आज प्रत्येक शाळेमध्ये जर आज विचार केला आपण तर महाराष्ट्र राज्यामध्ये 10 वर्षापूर्वी आपली 2.5 लाखाच्या बाहेर संख्या होती, सभासद संख्या होती।